हॅलो माझ्या प्रियजनांनो, विसरलाव का मला? आ विसरून गेलाव का? हो आहे की मी. आ पण खरंच आहे ना, सोशल मीडियावर जर माणूस ॲक्टिव्ह असेल तरच लोक ध्यानात ठेवतात. माणूस ॲक्टिव्ह नसेल ना तर लगेच विसरून जातात. म्हणजे हल्ली मी यूट्यूबवर येतच नाही म्हणून विसरलाव. असं माझ्यासारखे मुद्दे कोण कोण घेऊन येतं? लगेचच तिकडे धाव घेतली काय? पण मला एक प्रश्न पडला या. मी जे मुद्दे घेऊन येत होते ना, तेच मुद्दे या यूट्यूबवर बरेच लोक घेऊन येतात. बरेच लोक घेऊन येतात, बघते मी. माझ्यासारख्या गृहिणी महिला पण माझ्यासारखे मुद्दे मांडतात इथे या सोशल मीडियावर, या यूट्यूबवर. पण ना, एक गोष्ट नक्कीच सत्य जी आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे जोपर्यंत आपलं चॅनल ग्रो करत नाही, अर्निंग बऱ्यापैकी होत नाही, तोपर्यंत व्हिडिओ मी स्वतः टाकलेले आहेत. त्या व्हिडिओवर लक्ष कधी गेलेलं नव्हतं ह्या यूट्यूबचं. तेव्हा मात्र अर्निंगही होत नव्हती आणि चॅनलही माझं ग्रो नव्हतं. म्हणजे काही फायदा नव्हता. कसेही व्हिडिओ मी टाकले ना तरीही महत्त्व कुठंच मिळत नव्हतं. मग मी जे मुद्दे घेऊन यायला लागले पुन्हा पुन्हा, तेव्हा कुठंतरी माझ्या बोलण्याला नक्कीच महत्त्व मिळायला लागलं. आणि एवढं महत्त्व मिळायला लागलं की अर्निंग खूप होत गेली. आणि कदाचित माहीत नाही, त्याचमुळे माझ्या चॅनलला नजर लावली काय? आज माझे तेच मुद्दे ह्या यूट्यूबवर असते तर कुठं अर्निंग माझी गेली असती, हिसाब सुद्धा लावता आला नसता. हे सत्य आहे. पण दृष्ट लागली माझ्या चॅनलला. आणि दुसरी गोष्ट, आता मी काय मुद्दे घेऊन येऊ तुमच्या समोर, हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्या पुढं, बरं का? आणि त्याचमुळे कुठंतरी मी शांतच आहे. असं वाटतं की आपण जे करतो ते बरोबर तर होतं, बरं का? का बरोबर होतं म्हणते? खरंच नियम जे लागू केले तर ह्या सोशल मीडियावर ते सरसगट असायला पाहिजेत, असं माझं तरी म्हणणं आहे. सरसगट असायला पाहिजेत.
पण ते नाही दिसून येत सरसगट. आता मी स्वतः बघते या सोशल मीडियावर जसे मी मुद्दे तुमच्या समोर मांडत होते त्याच पद्धतीचे मुद्दे असे कित्येक जणांनी तरी चॅनल खोलून बसलेत आणि त्यांचे चॅनल चालू आहेत. रोज रोज व्हिडिओ टाकतात. रोज रोज एवढं महत्त्व नाही मिळत हे मला माहित आहे त्यांच्या चॅनलला. कदाचित त्यांच्या चॅनलची अर्निंगही होत नसावी तेवढी. आणि म्हणजे जसं जसं ग्रो होत जाईल ना चॅनल त्याच्यावर डिपेंड असतं अर्निंगचं. त्यावरून मी एक अंदाज लावते लोकांचे व्हिडिओ बघून की ह्यांची बोली भाषा तर माझी जशी बोली भाषा होती त्यापैकीच आहे बरं का. पण त्यांचे व्हिडिओ मी बघते तर 7, 8, 10 हजाराच्या पुढे यूज जात नाहीत कुठल्याच व्हिडिओला. 10 हजाराच्या पुढे. आणि मी जेव्हा मुद्दे घेऊन येत होते तुमच्या समोर तेव्हा बऱ्याच लोकांनी नोटीसही केलं असावा की माझ्या व्हिडिओवर लाखांशी यूज होते. लाखांशी. आणि ज्यानी ज्यानी नोटीस केलं माहित नाही त्यांच्यापैकीच कोणी दृष्ट लावली का मग त्या नियमाचं उल्लंघन झालं असं समजून ते नियम काढणाराने माझ्या चॅनलवर काय म्हणते हे सुद्धा मला माहित नाही. स्ट्रॅप. म्हणजे चॅनल माझं ताब्यात घेतलं. आज 3 महिन्याच्या वर झालं. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3रा महिना चालू आहे. 3 महिन्याच्या नंतर ती पडलेली स्ट्राईक निघून जाती असं म्हणते. तर बरं एकात एक 2 स्ट्राईक पडल्या माझ्या चॅनलवर. मग त्या दोन्ही स्ट्राईकला वेगवेगळे 3-3 महिने घेतात का त्याच 3 महिन्यामध्ये ते होऊन जातं माहिती नाही हे पण आपल्याला. आणि आता काही मजा येत नाही बरं का व्हिडिओ काढायला. म्हणून मी ठरवलंय ती स्ट्रॅक निघू की नाही निघू ते चॅनल असंच राहिलं तरी बी हरकत नाही. कारण की या चॅनलवर मला आता काम करू वाटत नाही. माझ्याकडं भरपूर म्हणजे कामं भरपूर आहेत. माझ्याकडं बोलायला जर गेलं ना तर खूप काही आहे बोलायसारखं अजून वेगवेगळ्या पद्धतीनं. पण चीटिंग आहे यार. ही चीटिंग आहे माहिती आहे. एकाला जवळ करायचं दुसऱ्याला लांब करायचं अशा पद्धतीची चीटिंग. म्हणजे माझं चॅनल ग्रो झालं, अर्निंग व्हायला लागली की माझं चॅनल ताब्यात घेतलं आणि माझ्या व्हिडिओमध्ये त्या नियमाचं उल्लंघन आहे असं नमूद केलं. मग याच सोशल मीडियावर याच
युट्यूबवर बरेच चॅनल आहेत की लोकांचे, काय काय बघायला भेटतं, रिअल अश्लील. मग त्याने उल्लंघन होत नाही का हो? होत नाही का उल्लंघन? पण ह्या सोशल मीडियावर असं ऐकण्यात आलेलं आहे, मोठ्या मोठ्या क्रिएटर लोकांचं, युट्यूबर लोकांचं, म्हणजे ह्यांचं तिकडे ह्याला कुठं इंस्टा ID हे असं म्हणजे डायरेक्ट बॅन करून टाकायलेत, उडवून टाकायलेत. पुन्हा पुन्हा वापस भेट नाही त्यांना त्यांचं अकाउंट, चॅनल, हे असं म्हणजे आयडिया पुन्हा वापस पण येईन आता. कुणाच्या येईल आता, कुणाच्या येईच ना आता. हे असला हे खेळ जे चालू आहे ना, याने माणूस खूप डिस्टर्ब होतो. आणि सगळ्यात सुरुवातीला सांगते तुम्हाला मी ह्या सोशल मीडियावर लई वेगळ्याच पद्धतीने ह्या सोशल मीडिया माझ्या आयुष्यात आलेली आहे. लई वेगळ्या पद्धतीने. त्या 2021 मध्ये माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता. मी दवाखान्यात होते कमीत कमी 2 वर्षे. मी म्हणजे खूप खचून गेलेली, एकदम म्हणजे निराश झालेली. म्हणजे हे आयुष्य जगण्याची आशा सोडून दिलेली. त्याला कारण आयुष्यात पहिली बार दुःख बघितलं, आणि ते दुःख एवढं मोठं की ते पचवणं खूप कठीण गेलं मला, खूप कठीण. घरामध्ये दुःख कधीच बघितलं नव्हतं. आणि एवढी मोठी झाल्याच्या नंतर, अर्ध्या वयात आल्याच्या नंतर जे दुःख बघितलं ते सहनच झालं नाही मला, पचवताच आलं नाही मला, माझ्या आई वडिलाचं. आणि मला सांगा, ते दुःख पचवायचं तरी कसं? माझ्या आई वडिलाची मी मोठी मुलगी, आणि माझे भावंड दुसरे 5 जण आहेत, मला धरून 6वी मी. तर ते सगळे माझ्यापेक्षा छोटे आहेत. घरामध्ये मी मोठी. आणि आमच्या परिवारामध्ये माझे वडील, माझी आई, माझी आजी आणि आम्ही 6 भावंड. याच्या अतिरिक्त आम्हाला मावशी नाही, आत्या नाही, ते चुलते मालते, भाव भाऊकी, हे आईकडलं गणगोत असं कुणीच नाही. जवळचं बरं का, जवळचं. जसं की माझ्या वडिलाला माझ्या वडिलाचा सक्का भाऊ बहीण, त्याचप्रमाणे माझ्या आईला तिची सक्की बहीण भाऊ आहे एक, पण कंस मामा आहे ते. येतं का लक्षात? माझ्या आईला भाऊ अजूनही आहे. माझ्या आईच्याहून मोठा आहे ते, पण आईचा भाऊ म्हणू शकतो आम्ही. असू द्या. बाकी माझ्या आईचं गणगोत, तिचे चुलते, तिच्या सख्या चुलत्यांचे मुलं मुली, अगं बाई पूर्ण वाडा असा गच्च भरलेला आहे, अख्खं गाव. आणि त्याचप्रमाणे माझ्या वडिलाचं म्हटलं तर फक्त दुसरा एक भाऊ, माझ्या वडिलाच्या सावतर आईचा मुलगा, पण ते राहतो त्याच्या आजोळात
आणि माझे वडील राहत होते माझ्या वडिलाच्या आजोळात, कारण की त्यांचे वडील पटकन लहानपणी 12-13 वर्षाचे माझे वडील असतानाच गेले होते असं ऐकण्यात आहे आमच्या आजीनं सांगितलेलं. आणि ह्या अशा गोष्टी घडत घडत गेल्या बघा. ते जवळचं दुःख म्हणजेच आई वडिलाचं जे आमच्या जीवाभावाला होते तेच नाही राहिले. आणि घरातली मोठी जरी असले मी तरीही ते मला पचवता नाही आलं. आणि मग जे बाकीचे जे आहेत ना, माझ्या बहिणी, माझा नवरा, माझे मुलं, हे सगळेजण पुन्हा माझ्यासाठी झुरणी लागले. आई गेली, बाप गेला, आणि आता हिला जर काही झालं तर अवघड गोष्टी आहेत. बराच विलाज केला माझा दवाखान्यामध्ये, खूप 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 विलाज केला. झोपीच्या गोळ्या वगैरे, इंजेक्शन, हे ते सगळं चालू. झोपीमध्ये आरबळून उठणं, बेशुद्ध होणं, चिरकणं, आरडणं, ओरडणं, म्हणजे हे मानसिक संतुलन माझं घालवलेलं होतं. आणि उजेडात न जाणं, माणसं न दिसणं समोर, फक्त असं रूम मध्ये एकटी, आवाज कोणाचाही नाही येणार. इंजेक्शन द्यायचं, गोळ्या द्यायच्या आणि झोपू घालायचं. अशा कंडिशन मध्ये मी 2 वर्ष जगले. माहित नाही कसे गेले ते 2 वर्षे, पण छान होते बरं का माझ्यासाठी. कारण की आत्ता जे मला अनुभवतय, जाणवतय, आणि त्याचं दुःख पुन्हा मला सहन करावं लागतंय, यापेक्षा ना ते परिणाम झालेलं आयुष्य, कुठल्या गोष्टीची जाणीव न राहता, मुलाला मुलं म्हणायचं नाही, नवऱ्याला नवरा म्हणायचं नाही, म्हणजे माणसाची ओळख नव्हती राहिली, ते लय चांगलं होतं मला असं वाटतं आता. हो. आणि त्यानंतर बघा, ही सोशल मीडिया असंच कोणाचेही व्हिडिओ वगैरे हे बघत दाखवीत फोन नव्हता, काय नव्हता मला. माझ्या मुलांचा फोन आणि नवऱ्याचा, त्यावर मला काही ना काही दाखवायचं काढून. हे असंच हातात फोन द्यायचा समजा माझ्या, बघ असं तसं बोल, काहीतरी बोल, हे बघ माणसं. म्हणजे मी माणसं बघत नव्हते, म्हणजे माणूस दिसलं की मी चिड येत होती, मला बडबडी सुटत होती मला. म्हणजे माणूस दिसलं समोर की खूप भयानक होत होतं मला. कसं वेगळं, म्हणजे मेंटली प्रॉब्लेम झालेलं होतं. त्याच्यामुळं मग ते मला सवय लावली ते फोन मधल्या माणसांची. फोन मधले असं म्हणजे बघत पुन्हा मग मला न विचारता माझं फेसबुक अकाउंट उघडलं. आणि फेसबुक अकाउंट ते कसं चालवायचं, काय चालवायचं, काही सुद्धा कल्पना नव्हती मला. बहिणीनं, माझ्या मुलांना ते रिक्वेस्ट ह्या येतात ना, ते एक्सेप्ट करणं न करणं हे त्यांच्याच मनावर होतं सगळं, काही सुद्धा मला माहित नव्हतं. मग पुन्हा व्हिडिओ माझे त्यांनी स्वतः माझे व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचे. मग मला सांगायचे, तू हे असं करून बघ, तू हे तसं करून बघ. आणि स्वतः माझा मेकअप करायच्या त्या माझ्या बहिणी, माझ्या भावांच्या बायका, असं म्हणजे भावजाया. भावाकडे होते मी 1 वर्ष, मोठ्या दवाखान्यात ट्रीटमेंट चालू असल्यामुळं पुण्यामध्ये, त्याच्याकडेच राहत होते. असं म्हणजे बऱ्याच गोष्टी घडून गेल्या माझ्या आयुष्यात, असू द्या जाऊ द्या. आणि त्यानंतर मी कवर होत गेले आणि पूर्ण ह्या सोशल मीडियामध्ये उतरली. दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. नाते गोते असं म्हणताय ना तुम्ही, हे कोणी कोणाचे नाही, तर हे स्वतः अनुभवलंय. आई माझी गेली, पण म्हणतं ना माणूस, एकटं यायचं एकटं जायचं, त्याप्रमाणे कोणी सुद्धा नव्हतं त्या करोना काळामध्ये. फक्त मी एकटी होते माझ्या आईकडं. त्या भयानक गोष्टी आहेत, त्या नको त्या पुन्हा आठवायच्या. पण ह्या सोशल मीडियावर येण्याचं कारण माझं एक चूक झालेली आहे. आणि ती चूक
एक्सेप्ट करावी तर लागणारच आहे. आता आपल्याला एवढी सवय झाली की आपण या सोशल मीडियाच्या लांबही जाऊ शकत नाहीत आणि या सोशल मीडियावर ह्या असे प्रॉब्लेम यायले तर अहो मला कसलीच कल्पना नव्हती ह्या सोशल मीडियावर आपण आपली कमाई करू शकतो. एक छंद म्हणून पुन्हा पुन्हा मला जसं मी कवर होत गेले तसं छंद म्हणून एक व्हिडिओ काढायचे टाकायचे छानपैकी मस्त मेकअपात ह्याच्यात त्याच्यात हे माझा फायदा काहीतरी करून घ्यायचा आहे मला कुठंच नव्हतं अजिबात. पण ऑटोमॅटिक लोकांनी पसंतीही दाखवली तशीच आणि पुन्हा लोकांनीच मला सांगितलं की तू यूट्यूब चॅनल खोल आणि यूट्यूबवर अपलोड कर. म्हणजे मी मला जसं जसं ते समजायला लागलं कवर होत गेले तसं तसं मी माझ्या पहिल्या रूपात यायला लागले. कोणाचं आऱ्याला कार्य नाही करून घ्यायचं, मला ह्या कसं काय बोलू शकतो, हे का बोलला, मी त्याचं काय केलंय, मी त्याचं काही वाटोळं केलंय का, हे मला ह्याचा काय संबंध, ह्या अशा गोष्टी म्हणजे ते चिडचिड फाडायला लागली. पुन्हा मग आणखीन असं झालं ते मिक्स झालं सगळं आणि मग हे होत गेलं सगळं. मग ह्या असं बघून मला ह्याच सोशल मीडियावर लोकांनी सुचवलं वंदना तू असं कर, तिकडे तू असे व्हिडिओ बोलून टाकत जा, तिथे तुझा फायदा होतो, पैसा भेटतो. म्हणजे असं तसं हे मला सांगून शिकून पुन्हा मग मला ना हे यूट्यूब चॅनल खोलून दिलं आणि यूट्यूब चॅनल खोलून बी पुन्हा मी 1-2 वर्ष तर मी इथं हजरच राहत नव्हते ह्या यूट्यूबवर. मला काही इंटरेस्ट नव्हता ह्या यूट्यूबचा अजिबात नाही. कधी कधी चुकून एखादा व्हिडिओ टाकला तर टाकायचा, नाही तर नाही बी. कसले फॉलोअर्स कसले सबस्क्रायबर काय काय काही सुद्धा नव्हतं. पण एकदा का मला माझ्या शुभचिंतकांचा सपोर्ट मिळायला लागला ना तर खरंच माझा फायदा व्हायला लागला आणि त्या फायद्याकडे बघून मी ना असे मुद्दे घेऊन यायला लागले जगासमोर जे की जगाला तशा मुद्द्यांमध्येच इंटरेस्ट आहे. यामध्ये चूक माझी काय आहे? माणूस कोणीही असू द्या आपला फायदा कशात आहे हेच बघतो. तसंच मी पण बघितलं. अरे गडे आपण अशा पद्धतीने ह्यांच्या समोर बोललो की कोणच महत्व देईनात आणि आपण अशा पद्धतीने जर ह्यांच्या समोर बोललो तर बरंच महत्व मिळालंय आणि त्याच्यापासून आपला फायदा व्हायलाय. हा डोक्यात विचार घुसत गेला माझ्या आणि चक्क मी निर्लज्जपणा धरल्यासारखा धरला. जसा जसा सपोर्ट मिळतोय, जसं जसं महत्व लोक देतात ज्या बोलण्याला, तेच मी बोलत गेले. बऱ्याच दिवस असं झालं, कमीत कमी वर्षापर्यंत. जेव्हा काय एकदा अर्निंग व्हायला लागली बऱ्यापैकी, तेव्हा माझं चॅनल टप्प्यात घेतलं. कोणाची दृष्ट नाही लागली म्हणावी तर मग हे जाणीवपूर्वक असं पोटावर पाय दिला, जाणीवपूर्वक पोटावर पाय दिला. नाहीतर या समाजामध्ये या जगामध्ये कोणीही आपल्या खरंच फायद्यासाठी वागतंय करतंय. ऐकलं का? काही बी असू द्या. आणि माझं नुकसान केलं. आता माणसाला कसं असतं, कुठल्याही गोष्टीमध्ये फायदा व्हायला लागला की चांगलं वाटतं आणि नुकसान व्हायला लागलं की वाईट वाटतं. बस एवढीच गोष्ट. आणि ती पण कायमस्वरूपी थोडी ना राहणार आहे. सरळ सरळ मला हे म्हणायचंय की आयुष्यामध्ये ही सोशल मीडियाच होती का याच्या अगोदर
कळलं का? पोटावर पाये ज्या कोणी दिला त्याला माझं हे एवढं म्हणणं नक्की आहे की या अगोदर सोशल मीडियाच होती का? त्या सोशल मीडियापासूनच मी फायदा माझ्या स्वतःचा करून घेत होते का? किंवा जगत होते का? पोट भरीत होते का? अरे पोट भरतं माणूस कसंही. सुरुवातीपासूनच कधीच मला मोह नाही कुठल्या गोष्टीचा. आणि जर तसं असतं तर आज 5 वर्ष होऊन गेलं मला सोशल मीडियावर. अरे ह्या सोशल मीडियावर लोक कसे म्हणजे स्वतःच चांगलं करून घेण्यासाठी लोकांना एवढं डॅमेज करायले तर, एवढं म्हणजे डिस्टर्ब करायले तर, एवढं लुबाड करायले तर, म्हणजे लूटमाप करायले तर लोकांची खोट्या खोट्या त्या ह्याच्यामध्ये झाशामध्ये घेऊन खूप खूप बरंच काही व्हायला लागलं या. आणि ते असं म्हणजे खूप बऱ्याच पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने. पण हे किती बरोबर आहे मग ह्या सोशल मीडियावर? हे तर चुकीचंच आहे ना. एवढे दिवस झाले असं नाही की समोरून अशा फसवणूक करणारे लोक मला तशा काही ऑफर वगैरे देत नव्हते. पण मी कधीच कोणाच्या शब्दामध्ये फसले बी नाही आणि मी मनावर घेतलं बी नाही. आणि हे असं काही माझ्यासोबत कधीच मी घडू दिलं नाही या सोशल मीडियावर. कारण की मला मोह नाही, कधीच नाही, कुठल्याच गोष्टीचा नाही मोह, कुठल्याच. मी फक्त माझ्या स्वतःसाठी होते ह्या सोशल मीडियावर. आणि आता पण मी माझ्या स्वतःसाठीच राहणार आहे. कोणीही असू द्या, माणसाला ना आशाला लावलं आणि त्यामध्ये जर आपण इन्व्हॉल्व झालं ना तर कुठंतरी कसलाही असू द्या त्या माणसाला कुठं ना कुठं तरी डॅमेज करून जातं. जसं की मला झालेलं आहे. म्हणजे मला जरीही कधी कुठल्या गोष्टीचा मोह नाही तरीही बघा ह्या युट्यूबमुळं माझा फायदा होतोय. ह्या कारणानं का होईना पण मी तुम्हाला तुमच्या समोर जे माझी बोली भाषा बोलत होते ना तिथे मी चुकले असं मी स्वतः मान्य म्हणजे स्वतः मान्य करते. मी मला खरोखरच मोह नसताना हे माझ्याकडून घडलं. आणि आता ते काय पुसून घेता येतंय का? पुसून घेता येत नाही. काय बोलायचं, जाऊ द्या. पण मला खंत आहे जगाला जे आवडत होतं, म्हणजे आवडत या, मला खंत आहे जगाला जे आवडत होतं आपलं ह्या सोशल मीडियावरचं अख्खं जगच आहे. आणि हे जग ज्या गोष्टीला महत्त्व देतंय त्याच गोष्टी मी इथे ह्या सोशल मीडियावर मांडत गेले होते. जसं की लय 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 लोक मांडतात बरं का. त्यांच्या चॅनलला कुठेही काहीही धक्का नाही. रोज मी बघते त्यांचे व्हिडिओ, रोज मी बघते. आणि ह्याच आशानं बघते की मी बोलत होते
तर माझं चॅनल ताब्यात घेतलं आणि हे चॅनल चालू आहे, ते चॅनल चालू आहे, ह्या चॅनलवर हेच बोलतात, त्या चॅनलवर तेच बोलतात, ह्या हेतूने मी ते चॅनल बघते आणि त्या बघण्यामुळं माझ्यासमोर तेच चॅनल पण येतात, अशी गोष्ट आहे. तर ते चॅनल बघता 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 आणि माझं चॅनल लक्षात घेता 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 माझ्या लक्षात एकच गोष्ट बसली आहे की शेवटी कुठंही जा, पळसाला 3च पान आहेत. कुठंही जा, पळसाला 3च पान. ते कोणते? खऱ्याची दुनिया नाही, खऱ्याची दुनिया नाही. ऐकलं का? असं एवढं जगावेगळं माझं चॅनल एकटीचंच नव्हतं, पण हा माझं चॅनल जे आहे ते रिअल आहे आणि रॉयल आहे. चॅनलवर मी ओरिजिनल, माझी बोली भाषा सगळं ओरिजिनल होतं. म्हणून माझ्यासोबत असं घडलं. रियालिटी खूप वेगळी आहे ह्या जगाची आणि हे सोशल मीडिया आहे ना, ह्या सोशल मीडियाची. हा